मी डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही किती वेळा नवीन वर्षी ठरवलं आहे, की यावेळी नक्की बदल करायचा. यावेळी गेल्या वर्षीपेक्षा खूप चांगलं काम करायचं आणि फेब्रुवारी येईपर्यंत सगळं परत जुन्यासारखं झालं. आणि आपण कोण विचारलं नंतर, की म्हणतो, की माझ्या डिसिप्लिन नाही, मी कन्सिस्टन्सी ठेवू शकत नाही, मी असाच आहे, दरवर्षी ठरवतो आणि असंच होतं. आज मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो, की तुमच्यात समस्या नाही, समस्या तुमच्या मेंदूत आहे. म्हणून चूक तुमची नाही. सायकोलॉजी असं सांगतं, की मेंदू हा अपूर्ण गोष्टी लक्षात ठेवत असतो आणि पूर्ण झालेल्या गोष्टी ह्या लगेच विसरून टाकत असतो. म्हणून असं होतं. तुम्ही वर्षभर खूप काही करता, कठीण काळातून जाता, जी गोष्ट करायची त्याच्यामध्ये तग धरत असता, जगत असता, पण वर्ष संपताना आपल्या डोक्यात एकच भावना उरत असते आणि ती म्हणजे मी काहीच साध्य केलं नाही. मी गेल्या वर्षी जसं आहे तसाच याही वर्षी आहे. हे खरंच खोटं आहे, पण आपल्या मेंदूला हे खोटं वाटत नाही आणि अशा अवस्थेत आपण नवीन संकल्प तयार करत असतो. जसं अगोदरच मोबाईल भरलेला आहे, स्टोरेज फुल आहे आणि परत जर आपण नवीन ॲप डाउनलोड करत बसलो तर फोन हँग होणारच आहे. म्हणून नवीन वर्ष सुरू करण्याच्या अगोदर एक वेगळी गोष्ट करायला हवी. नवीन काही करण्याच्या अगोदर जे काही जुनं आहे, ज्याची आपल्याला क्लिनिंग करायची आहे, ते आपल्याला अगोदर बाहेर काढायचं. पहिली गोष्ट, या वर्षात तुम्ही काय-काय केलं ते आठवा. मोठं असायलाच हवं असं नाही, पण ते काहीतरी ठरवा, काहीतरी आठवा. आजारी असताना पण जॉब करणं, कठीण काळातही घर सांभाळणं, वाईट सवयी सोडण्याचा प्रयत्न करणं, स्वतःसाठी वेळ काढायचा प्रयत्न करणं. या सगळ्या गोष्टी तुमचं यशच तर आहे आणि हे लिहा आणि मेंदूला सांगा. म्हणजे मेंदूला हे दिसलं पाहिजे, हो, मी काहीतरी केलंय यावर्षी पण. दुसरी गोष्ट, काही गोष्टी ज्या तुम्ही करायच्या ठरवलं होतं, पण आता तुम्हाला खरंच त्या गोष्टी करायच्या नाहीयेत आणि त्या फक्त आता डोक्यामध्ये लटकत आहेत. ठरवलं तर होतं, पण करायच्या नाहीयेत. घर बदलायचं, कॉलेज बदलायचं, स्ट्रीम बदलायची, रील स्टार, जे इतर बघून वाटतं की आपल्याला व्हायला पाहिजे, त्या सर्व गोष्टी. पण आपल्याला कळतं की बाबा हे आपलं नाहीये, हे आपण करू शकत नाही. त्या गोष्टींना मनात परवानगी द्या की ते सोडायचंय आपल्याला, नाही करायचं. एखाद्या गोष्टीला इन्फ्लुअन्स होऊन आपण ठरवलं, पण नाही. त्या गोष्टींना सोडण्याची परवानगी द्या. कारण सोडणं म्हणजे अपयश नाही, तर सोडणं म्हणजे ही स्पष्टता आहे. त्या गोष्टी करायच्या नाहीयेत आपल्याला, ही पण स्पष्टता आहे. तिसरी गोष्ट, तुमच्या घरात, ऑफिसमध्ये कुठेतरी एखादी गोष्ट आहे, जिला पाहिलं की मन म्हणतं की हे आवरायला पाहिजे, हे नीट ठेवायला पाहिजे. आज नाही, आत्ता नाही, पण कधीतरी हे करायला पाहिजे. ती एक गोष्ट आज आवरा, लगेच आवरा. कारण अव्यवस्था ही आपल्याला जी दिसते तशीच आपल्या मनात तयार होत असते. त्यामुळं ते व्यवस्थित करा. म्हणजे तुमचं मन, तुमचे विचार आपोआप व्यवस्थित व्हायला मदत होईल. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, नवीन वर्ष म्हणजे नवी सुरुवात नाही, तर नवीन वर्ष म्हणजे जुनं सोडून थोडं हलकं होणं आणि हलकं झाल्यानंतर संकल्प ठरवणं. पण तेही मोठे नकोत, लहान, शांत, जे रोज करता येतील असे. मी रोज कसं असायला पाहिजे, कसं वाटायला पाहिजे, हा प्रश्न स्वतःला विचार. मला कोण बनायचं आहे ते लगेच नको. कारण भावना बदलल्या की सवयी या आपोआप बदलत असतात. म्हणून भावनांवर जोर द्या. आज एवढंच. कदाचित लगेच बदल होणार नाही, पण आज जर तुम्ही स्वतःला दोष देणं थांबवलात, तर तोच नवीन वर्षाचा सगळ्यात चांगला प्रारंभ आहे.